हॅलो आणि वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या PYQ सिरीजमध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण प्रॅक्टिस करतोय. आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इक्वेशन मध्ये पोहोचलो होतो. एक दोन प्रकारचे क्वेश्चन बघितले आणि जवळपास 9 ते 10 प्रकारे आपण ट्रान्सफॉर्म केलेला आहे. तर आजचा पण क्वेश्चन थोडा त्याच रिलेशन मध्ये आहे. फक्त फरक काय याच्यामध्ये की याच्यामध्ये आपल्याला रूट्स फाइंड करायचे, इक्वेशन नाही. याच्यामध्ये आपण काय होते, आपल्याकडे रूट्स होते, आपण इक्वेशन फाइंड केले. आता आपल्याला इक्वेशन दिलाय, रूट्स फाइंड करायचे. तर जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नाही, अगदी लॉजिक समजून घेतलं आपण आता की जर माझ्याकडे इक्वेशन आहे काय म्हणते ax² bx + c, ax² + bx + c = 0 इक्वेशन आहे. याचे माझ्याकडे काय रूट्स आहे, याचे रूट्स कुठले आहे, अल्फा आणि बीटा. आणि आपल्याला इक्वेशन काढायला काय सांगितलं आहे की जे आपल्याकडे दुसरं इक्वेशन दिलं आहे की ax² - bx × x - 1 प्लस c टाइम्स x - 1 चा होल स्क्वेअर इक्वल टू 0. याचे काय काढायला सांगितले, आपल्याला रूट्स काढायला सांगितले. आता पहिली गोष्ट आहे, तुम्ही एक्सपांड करून क्वाड्रॅटिक बनवू शकता, काही हरकत नाही. तुम्ही या इक्वेशनला पूर्ण एक्सपांड करून एक क्वाड्रॅटिक बनवू शकता, मग रूट्सच्या कंडिशन काढू शकता, मग रूट्स काढू शकता. पण ते कॉम्प्लिकेटेड होणार का बरं, कारण की त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याला इनपुट द्यायची आहे. तुम्ही जेव्हा रूट्स काढणार याचे तिथे काय येणार आहे, a + b + c असं काहीतरी, म्हणजे a b आणि c च्या टर्म्स येणार, अल्फा बीटा येणार नाही. मग अल्फा बीटा जर आणायचं असेल तर आपल्याला इक्वेशनला असं बदलावं लागेल की ते अल्फा बीटाच्या फॉर्म मध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे काय करू आपण, बघा राईट साईडला c कॉन्स्टंट आहे, इथे पण मला c पाहिजे, तर या टर्मची काही गरज नाही. राईट साईडला c आहे, इथे पण मला फक्त c पाहिजे, या टर्मची गरज नाही. तर मी काय करणार इथे, लेट्स से डिवाइड बाय x - 1 चा होल स्क्वेअर. सगळ्या टर्मला याने डिवाइड करू आपण. तर आपलं इक्वेशन बघा काय झालंय आता. मग आपलं इक्वेशन होणार ax² डिवाइडेड बाय x - 1 चा होल स्क्वेअर मायनस b टाइम्स x × x - 1 डिवाइडेड बाय x - 1 चा होल स्क्वेअर प्लस c × x - 1 चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय x - 1 चा होल स्क्वेअर इक्वल टू 0. काय कॅन्सल झाला, सेम टर्म कॅन्सल, एक पॉवर कमी झाला x - 1 चा, इथे काही कॅन्सल होणार नाही. आता फायदा बघा काय झाला आपल्या समोर. हा a 2 नंबरचा स्क्वेअर आहे, x/x - 1 चा होल स्क्वेअर, ठीक आहे, मायनस b टाइम्स x/x - 1, ठीक आहे, प्लस c इक्वल टू काय 0. राईट, चला आपलं इक्वेशन. आता मी फक्त एक सिंपली काय करणार आहे की लेट सपोज ॲज्युम करा की इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, दोघांमध्ये फरक दिसते. इथे प्लस आहे, इथे काय मायनस आहे. म्हणजे जर मी अल्फाच्या ठिकाणी मायनस अल्फा ठेवला असता, जर मी अल्फाच्या ठिकाणी मायनस अल्फा ठेवला असता, हा तर मायनसचा प्लस राहिला असता, पण प्लसचा काय झाला असता, मायनस. म्हणजे जर मी या ठिकाणी ॲज्युम करतो की लेट्स ॲज्युम मायनस का बरं ठेवतो, कारण तुम्हाला सांगितलं, कारण की इथे मधातली साईन मायनस आहे. लेट्स ॲज्युम की ही जी व्हॅल्यू माझ्याकडे आहे x² - x - 1 इक्वल टू, जर समजा मी मायनस अल्फा पकडलं, x² x/x - 1 x/x - 1 इक्वल टू, जर मी मायनस अल्फा पकडलं तर काय होणार. तर फायदा असं का बरं असं केलं, कारण तुम्हाला सांगतो. कारण की जर समजा मी ह्याच्यामध्ये अल्फा पुट केला, या इक्वेशन मध्ये अल्फा पुट केला, तर a टाइम्स अल्फाचा स्क्वेअर प्लस b अल्फा प्लस c इक्वल टू 0 होणार, बरोबर. पण माझ्या इक्वेशन मध्ये इथे प्लस नाही, इथे मायनस आहे. मग इथे जर का मायनस असेल तर मला इथे मायनस आणावं लागेल, त्यासाठी अल्फा इक्वल टू मायनस पुट करावं लागेल. सो इफ वी पुट त्या केसमध्ये की x इक्वल टू मायनस अल्फा पुट करतो आपण, जस्ट ॲज्युम करा या ठिकाणी, तर काय होणार, मायनस अल्फा ठेवल्यानं हा a टाइम्स मायनस अल्फाचा स्क्वेअर झाला प्लस b टाइम्स मायनस अल्फा प्लस c इक्वल टू 0. थोडं सिम्प्लिफाय करा, तुम्हाला मिळाला a × अल्फा स्क्वेअर मायनस b अल्फा प्लस c इक्वल टू 0. आणि हेच मॉडिफिकेशन आपण जेव्हा एक्सच्या ठिकाणी, म्हणजे मायनस मधातली व्हॅल्यू जर का आपण बदलली तर आपला रूट पण काय होते, प्लसचा मायनस होतो, तुम्हाला माहिती आहे. सो बघा आता हे इक्वेशन a अल्फा स्क्वेअर
मायनस बी अल्फा, म्हणजे ही जी व्हॅल्यू असेल ती काय असली पाहिजे, अल्फा असली पाहिजे, किंवा बघू शकता तुम्ही काय असली पाहिजे, ते अल्फा असली पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे. आता मी इथे मायनस अल्फा लिहिल्याचं कारण काय की तुम्ही जर इथे मायनस अल्फा पुट केला त्या मायनस मायनस प्लस होईल अँड सेम कंडिशन येईल. म्हणजे हे दोन इक्वेशन काय झाले आता सिमिलर झाले. दोन इक्वेशन काय झाले सिमिलर झाले. जर का दोन इक्वेशन सिमिलर झाले तर आपण काय म्हणू शकतो या केसमध्ये की जी माझ्याकडे व्हॅल्यू आहे ते एक्सच्या ठिकाणी मी काय ठेवू शकतो, मग मायनस अल्फा ठेवू शकतो. एक्सच्या ठिकाणी काय ठेवू शकतो मी मायनस अल्फा. So therefore our equation becomes x upon x minus 1 equals to minus alpha, किंवा मायनस इकडे घेऊन येतो मी, x upon 1 minus x equals to alpha. कंपोनेंट डिव्हिडंड अप्लाय करा. सो वरती x प्लस 1 मायनस x आणि x मायनस 1 मायनस x. इथे पण काय होणार मग बघा, अल्फा प्लस 1 अपॉन अल्फा मायनस 1. किंवा तुम्ही डायरेक्टली सॉल्व करू शकता, काही अल्फा प्लस मायनस करायची गरज नाही, एकदम तुम्ही डायरेक्टली सिम्पली सॉल्व करा, कारण की एकच टर्म आहे एक्सची. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा एक्स इक्वल्स टू अल्फा टाइम्स 1 मायनस एक्स. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू अल्फा मायनस अल्फा एक्स, त्याला इकडे घेऊन या. सो एक्स प्लस अल्फा एक्स इक्वल्स टू अल्फा. इथून एक्स कॉमन काढला आपण तर काय भेटलं 1 प्लस अल्फा इक्वल्स टू अल्फा. अँड देअरफॉर वी कॅन से दॅट एक्स इक्वल्स टू, या केससाठी एक्स इक्वल्स टू, म्हणजे हेच इक्वेशन सॉल्व करतो आपण, एक्स इक्वल्स टू अल्फा अपॉन 1 प्लस अल्फा हा आपला पहिला रूट अँड एक्स इक्वल्स टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा हा आपला दुसरा रूट. तर बघा दिसायला क्वेश्चन वेगळा वाटतो पण वेगळा नाही आहे. सॉल्व करायची टेक्निक आणि सॉल्व करायचं लॉजिक थोडंसं वेगळं ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय भेटणार इक्वेशन एकदम इझिली सॉल्व करता येणार. ठीक आहे, एकदम इझी आहे. दोन इक्वेशन फक्त आपण कम्पेअर केलेले आहे. आधी लॉजिक काय होतं की मला सी सेम ठेवायचं, सी सेम ठेवायसाठी मी याला डिवाइड केलं. डिवाइड केल्यावर इक्वेशन असं भेटलं, सी आहे ए आहे, फक्त बीच्या ठिकाणी मायनस साईन आहे. जर बीच्या ठिकाणी मायनस साईन असेल तर आपण ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय करतो, रूट बदलतो. रूट म्हणजे कसा बदलतो की अल्फाच्या ठिकाणी मायनस अल्फा ठेवतो, म्हणजे याचा रूट काय असला पाहिजे मायनस अल्फा. एक्स अपॉन 1 मायनस एक्सच्या ठिकाणी काय आलं पाहिजे मायनस अल्फा. बस तीच व्हॅल्यू आपण इथे पुट केली, मग त्याला सॉल्व केलं. तर हे जे दोन नवीन रूट मिळाले हे रूट कशाचे आहे, या इक्वेशनचे दोन नवीन रूट आहेत. ठीक आहे, कन्सेप्ट समजला, लॉजिक समजलं असेल, एकदम छान. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सेम टाईपचे क्वेश्चन बघण्यासाठी आपली प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये इंटिग्रेशन आपण सॉल्व केलेलं आहे बऱ्याच प्रकारे पूर्णपैकी, आणि बाकी तुम्ही व्हिडिओ लेक्चर आणखी जाऊन बघू शकता आपल्या प्लेलिस्टमध्ये. भेटूया परत नवीन टॉपिक नवीन क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.